पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. यात 27 पर्यटकांचा जीव गेला. याच दरम्यान नाशिक शहरातील सिद्धी मुसळे आणि सोहम मुसळे हे दोघे भावंड देखील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते. मात्र पहलगामला पोहोचण्याआधी अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर असताना त्यांना दहशतवादी हल्ला झाला असल्याची माहिती समजली. काश्मीरमधील सफरीच्या उत्साहात मुसळे भावंड 20 तारखेला निघाले होते. मात्र अचानक हल्ल्याच्या बातम्यांनी सर्वत्र भीतीचं सावट पसरलं. सैन्याने तातडीने त्यांना श्रीनगरकडे परतण्यास सांगितलं. मी सिद्धी मुसळे आणि हा माझा भाऊ सोहम मुसळे. आम्ही नाशिकचे आहोत. आम्ही काश्मीरला फिरायला आलो होतो. आता इथं श्रीनगरमध्ये अडकलेलो आहे 2 दिवसापासून. मी डॉक्टर हेमांगी पालेकर. मी माझ्या फॅमिली सोबत इथे आले होते 2 दिवसाआधी. आम्ही पहलगामला बस पोहोचणारच होतो जिथे इव्हेंट झाला तिथे, पण आर्मीच्या कृपेमुळे आम्हाला त्यांनी परत पाठवलं आणि आम्ही परत श्रीनगरला आलो. पण अगदी 2 दिवस झाले आम्ही इथेच अडकून बसले. 2 छोट्या मुली आहेत आहे आमच्या. आम्हाला इथून लवकरात लवकर जायचं आहे. सो प्लीज आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढा जसं पॉसिबल होईल तसं. मी अनिशा आणि माझे मिस्टर निखिल. आम्ही दोघं पण मुंबईचे आहोत आणि आम्ही सुद्धा ते जसं यांनी सांगितलं आम्ही एका ग्रुप टूरमध्ये आलो आहोत आणि त्याच्यामुळे इथे खूप पॅनिक सिच्युएशन आहे आणि आम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर पडणं हेच इम्पॉर्टंट वाटतंय आणि आमच्या सेफ्टीसाठी सुद्धा तेच इम्पॉर्टंट आहे. आम्ही फ्लाईट सुद्धा स्वतःच्या एंडनी सुद्धा ट्राय केलेत पण आमच्याच्याने काही होत नाहीये. सो इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज आमच्यासाठी हेल्प करा. आम्हाला MMT थ्रू पण आम्ही आलोय मेक माय ट्रिप थ्रू, पण आम्हाला मेक माय ट्रिप थ्रू पण जो सपोर्ट पाहिजे होता तो अजिबात भेटला नाहीये. आम्हाला काल दिवसभर झाला, आज पण दिवसभर झाला. आम्हाला फक्त एवढंच वाक्य येतं की आय एम ट्राईंग, बट कोणाचाही कॉलबॅक पण येत नाहीये, काही नाहीये. आम्ही स्वतःहून मी त्याला प्रत्येक जण इथे जे प्रत्येक जण आलेले आहेत प्रत्येक जणांनी आपापल्या परीने कॉल केला, मेसेज केलाय त्यांच्या टूर मॅनेजरला, एजंट्सला, सर्वांना. पण सर्वजण एकच वाक्य देतात की आय एम ट्राईंग, बस. त्याच्या पुढे आम्हाला काहीच येत नाहीये आणि आम्हाला अजून समजत नाहीये की पुढे आम्हाला किती दिवस इथे राहायला लागणार आहे आणि कसं काय होणार आहे, की आम्हाला सेफ नाही वाटत आहे. म्हणून आम्हाला लवकरात लवकर रिटर्न यायचं. आमची फ्लाईट जी शेड्यूल आहे ती सुद्धा परवाची आहे. तर तुम्ही इमॅजिन करा आम्ही ऑलरेडी 1 दिवस 2 दिवस काढतो इथे, आम्ही अजून नाही थांबू शकत. सो प्लीज लवकरात लवकर सगळ्यांसाठी हेल्प करा आणि शक्य तितक्या लवकर आम्हाला इथून बाहेर काढा. रस्त्यावर नाकाबंद्या, अस्वस्थ वातावरण आणि मृत्यूच्या छायेतून जीव वाचवत ते श्रीनगरला परतले. यामध्ये ज्यांनी त्यांना सहलीसाठी नेलं होतं त्यांनी संकटात मात्र हात वर केले. हॉटेल बुकिंग न करण्याचा नकार दिला. याबाबत सिद्धी मुसळे आणि सोहम मुसळे यांनी अधिक माहिती दिली आहे. आम्ही 20 तारखेला टूरला गेलो काश्मीरला. माझं नाव सिद्धी मुसळे आहे. मी सिडको नाशिकहून बोलते. तर 20 तारखेला आमचं श्रीनगर होतं, दुसऱ्या दिवशी गुलमर्ग होतं आणि तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आम्ही पहलगामला जाणार होतो. नेमकं आम्हाला माहित नाही की काय झालं, पण आतंकवादीचा हल्ला झाला एवढं कळालं आम्हाला आणि आर्मीने आम्हाला परत श्रीनगरला जायला लावलं. आम्ही तिथून जवळपास अर्धाच तास होतो फक्त लांब आणि त्याच स्पॉटवरती नेमकं जाणार होतो त्यावेळेस. तर मग श्रीनगरला परत आल्यावरती आम्हाला कळालं की 27 लोक गेलेले आहेत त्या हल्ल्यामध्ये. श्रीनगरपर्यंत पोचता तर आम्ही मेक माय ट्रिप थ्रू गेलो होतो. तिथपर्यंत पोचता आम्हाला त्यांनी सांगून दिलं होतं की आम्ही तुमची बुकिंग नाही करणार, हॉटेलची बुकिंग श्रीनगरला. तुम्ही तुमचं बघून घ्या आणि आम्ही नंतर रिफंड देऊन देऊ असं म्हटलं आम्हाला. आम्हाला कसं कळणार ना की तिथं आम्ही कसं कुठं करायचं, कुठं जायचं वगैरे. नंतरून आम्ही थोडंसं त्यांच्यावरती प्रेशर टाकला, थोडंसं सोशल मीडियावरती आम्ही व्हायरल वगैरे करू तसं बोललो. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हॉटेल बुक करून दिलं तिथे. नंतर आम्ही तर खूप घाबरलेलो होतो, हॉटेलमध्येच होतो दिवसभर. त्याच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली की आमचं फ्लाईट तिकीट तुम्ही लवकरात लवकर बुक करा. आमचे घरचे खूप जास्त परेशान आहेत, आम्हाला लवकरात लवकर घरी जायचे, आम्हाला इथं सेफ नाही फील होते. तरी पण त्यांनी हातवरती करून दिले. त्याच्यासाठी पण किती प्रयत्न पण नाही करत होते. डायरेक्ट त्यांनी सांगून दिलं की नाही आम्ही नाही करणार, तुम्ही तुमच्या परीने करून घ्या काय होत असेल ते. आणि त्यावेळेस जवळपास 40,000 तिकीट होतं फ्लाईटचं त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी. तर कसं करणार ना, 40,000 कुठून आणायचे एका जणाच्या फ्लाईटचे. आम्ही 2 जण गेलो होतो. तरी पण एका जणाने आमच्यासोबत जे टूर मध्ये होते, ग्रुप टूर होता आमचा, त्यांनी केले बुक आणि नंतर ते पण फ्लाईट कॅन्सल झाली. तर मग ऑप्शनच नव्हता आमच्यासाठी. 25 तारखेपर्यंत आम्हाला थांबायलाच लागलं तिकडं. आम्ही हॉटेलमध्येच होतो 3 दिवस. खूपच जास्त ते एकदमच विचित्र होते 3 दिवस आमच्यासाठी. आम्हाला एकदमच धक्का बसला होता त्या हल्ल्याचा. तुम्ही मदतीसाठी कोणाला फोन वगैरे केला होता?
हां, आमच्या एजन्सी वगैरेला तर कॉल केलाच होता. त्यांनी सांगितलं ना, की त्यांनी डायरेक्ट हातवरतीच करून दिले होते त्याच्यासाठी. नंतर मी कलेक्टर ऑफिसला पण कॉल केला होता नाशिकच्या, की आम्हाला थोडीशी हेल्प करा, की आमचं फ्लाइट लवकर बुक करा. ते म्हटले, की आम्ही बघतोय, ट्राय करतोय वगैरे. बस मग नंतरून 25ला आय गेस त्यांचा कॉल आला होता, की आज बहुतेक तुमची फ्लाइट होऊ शकते. पण 25ला आमची ऑलरेडी फ्लाइट बुक्ड होती. तर मग आम्ही त्याच्याने चालू करत आहे. आम्ही काश्मीरला 20 तारखेला गेलो. आमचे 20 आणि 21 तारखेला श्रीनगर होतं. आम्ही 22 तारखेला पेहलगामला निघालो होतो गुलमर्गवरनं. आम्ही 20 मिनिटं दूरच होतो त्या स्पॉटवरनं. मग आम्हाला मिलिटरीची नाकाबंदी वगैरे भेटली. ते म्हटले तुम्ही रिटर्न श्रीनगरला जा, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आम्हाला तेव्हा काही कळालं नव्हतं की काय झालंय करून. नंतर आम्ही YouTube वगैरेला बघितलं की अटॅक झालाय, दोन जण घायल आहे. मग आम्ही श्रीनगरला परत वापस आलो हॉटेलमध्ये. मग आम्ही परत रात्री येऊन चेक केलं गुगलवर, तर तेव्हा 27 जणांची मौत झाली होती. आम्ही अजून घाबरून गेलेलो. मग आम्ही मेक माय ट्रिपवाल्यांना कॉल केला की आमची लगेच ताबडतोब फ्लाईट बुक करा. पण त्यांचा काही रिस्पॉन्स भेटला नाही आम्हाला. त्यांनी हात वरती करून दिले होते. ते म्हणे तुम्ही तुमच्या तर्फेने फ्लाईट बुक करा, आम्ही तुम्हाला रिफंड देऊन देऊ. मग आम्ही प्रयत्न केला फ्लाईट बुक करायचं, पण ते कॅन्सल होऊन गेले. 40 हजारची फ्लाईट होते एक पर पर्सन. पण आम्ही बुक केलं पण ते कॅन्सल होऊन गेलेले. आम्हाला आमची जीवाची पडलेली होती. मग आमचं 25 तारखेची रिटर्नची फ्लाईट होती. पण मग हो, आम्ही घरी कळवलं होतं त्याच दिवशी 2 तासानंतर की असं झालेलं आहे, आम्ही काय करू. आम्ही खूप घाबरलेलो होतो. मग आम्ही मेक माय ट्रिपवाल्यांना कॉल केला की आमचं लवकरात लवकर फ्लाईट बुक करा. पण त्यांनी काही साथ दिली नाही आम्हाला. मग आम्हाला ज्या दिवशी 25ची रिटर्न होती आम्हाला त्याच दिवशी यावं लागलं. आम्ही श्रीनगरला 3 दिवस हॉटेलमध्येच थांबलो. आम्ही कुठं बाहेरही पडता नाही आलं त्या अटॅकमुळे. यावेळी मुसळे यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि विमान सेवांनाही वारंवार संपर्क साधला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी स्वतःच अगोदर प्रयत्न करून त्यांनी फ्लाईट बुक केली होती आणि जीव वाचवत मुंबई गाठली. ते 3 दिवस आम्हाला मृत्यूच्या दाराशी नेणारे होते असं सांगताना सिद्धी आणि सोहमचे डोळे भरून आले. घरी पोहोचल्यावर आईवडिलांनी रडत आपल्या लेकरांना घट्ट कवटाळले. आता परत कधीही काश्मीरला जाणार नाही असा निर्धार मुसळे भावंडांनी केलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक.